गव्हाच्या पिठापासून बनवतात त्याला पोळी म्हणायचं की चपाती म्हणायचं याचं उत्तर तर माझ्याकडे नाहीये. बट गव्हाच्या पिठापासून बनवली गेलेली ही चपाती खायची की ज्वारी, बाजरी, नाचणी यापासून बनवलेली भाकरी खायची, याचं उत्तर शोधणारा आजचा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी मृणाली मोरे, आय एम क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट. तुम्ही माझ्या चॅनलवरती हेल्थ, फिटनेस, हेल्दी लाईफस्टाईल याविषयीची व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला जर या विषयामध्ये आवड असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा केव्हा हेल्दी डाएट याचा विचार केला जातो ना, त्यावेळेस सर्वात आधी असं सांगितलं जातं की पराठे, चपाती, फुलके सोडून ना भाकरी खावी, ज्वारी, बाजरी, नाचणी यापासून बनवली. डायबेटिक पेशंट्सना तर नेहमी कन्फ्युज केलं जातं. जर ते भाकरी खात असतील तर त्यांना सांगितलं जातं तुम्ही गव्हाच्या पिठाची चपाती खा, आणि जर ते चपाती खात असतील तर त्यांना सांगितलं जातं की नाही, मिलेट्समध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी याच्यामध्ये फायबर जास्त असतं, तर तुम्ही ही भाकरीच खा. त्यामुळे डायबेटिक पेशंट्स पण नेहमी कन्फ्युज होतात. आता हे ग्लुटेन फ्री प्रॉडक्ट्स पण मार्केटमध्ये आणलेले आहेत. असं म्हटलं जातं की हे जास्त हेल्दी आहेत. खरंच गहू बंद करून जर हे आपण मिलेट्स म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी हे जे भरड धान्य आहे ते खरंच सुरू करावं का, बघूया. आधी मला हे सांगावंसं वाटेल की हे जे ज्वारी, बाजरी, नाचणी आहे ज्यापासून आपण भाकरी बनवतो त्यांना आपण भरड धान्य तर म्हणतोच, इंग्लिशमध्ये त्याला मिलेट्स असं म्हटलं जातं. आता हे जे मिलेट्स आहेत आणि जे गहू आहेत त्याचं आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू कम्पेअर करूया. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय पोषक तत्व आहेत, किती प्रमाणात आहेत ते कम्पेअर करूया. जर आपण 100 ग्रॅम गहू आणि 100 ग्रॅम ज्वारी, बाजरी, नाचणी यांना कम्पेअर केलं तर त्यांच्यामध्ये नियरली सिमिलर अमाऊंट ऑफ कॅलरीज आहेत. म्हणजे जवळपास सारख्या कॅलरीज आहेत. एक 360 ऑन अन ऍव्हरेज 360 कॅलरीज, किलो कॅलरीज असतात त्यामध्ये. या सर्व धान्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण पण जवळपास सारखंच आहे. एक 67 ग्रॅम्स टू 72 ग्रॅम्स एवढं कार्बोहायड्रेट प्रत्येक 100 ग्रॅमच्या मागे असतं. की शिवाय प्रोटीन आणि फॅट ही अगदी सिमिलरच आहेत. म्हणजे यांचे न्यूट्रिएंट व्हॅल्यूज जे आहेत, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, ते सिमिलर आहेत. फक्त फरक कुठे पडतो, मिनरल्समध्ये. म्हणजे जी खनिजे असतात ती जास्त प्रमाणात दिसून येतात ज्वारी, बाजरी, नाचणी यामध्ये. आता खनिजांचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं मिनरल्सचं, तर आयर्न घ्या किंवा मॅग्नेशियम, पोटॅशियम हे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला ज्वारी, बाजरी, नाचणीमध्ये मिळतात. आणि इथे थोडंसं मिलेट्सला आपण प्लस पॉइंट्स देऊ शकतो. आणखीन एक पॉइंट आपण इथे कम्पेअर करू शकतो तो म्हणजे ग्लुटेन. तुम्ही बरेचदा ऐकलं असेल ग्लुटेन फ्री डाएट किंवा ग्लुटेन फ्री ब्रेड, ग्लुटेन फ्री बिस्किट. तर हे ग्लुटेन नेमकं आहे काय? ग्लुटेन हे गव्हामध्ये आढळणारं एक नॅचरल प्रोटीन आहे. ज्या प्रोटीनमुळे गव्हाला एक चिकटपणा येतो. ज्यावेळेस आपण गव्हाच्या पिठाची कणिक मळतो त्यावेळेस ते चिकट असतं कम्पेअर्ड टू अदर ग्रेन्स. जर आपण दुसऱ्या पिठांची जर कणिक मळली तर ते चिकट नसतं, बट गव्हाची कणिक जी आहे ती चिकट असते, त्याला बाइंडिंग येतं. ते या ग्लुटेनमुळेच. सो हे जे ग्लुटेन आहे ते एक प्रकारचं प्रोटीनच आहे. बट काही जणांमध्ये ग्लुटेनचं इनटॉलरन्स असू शकतं. म्हणजेच काय, काही जणांना ग्लुटेन पचवणं हे थोडं अवघड जाऊ शकतं किंवा त्याची ॲलर्जी असते आपण असं म्हणूया. सो अशा व्यक्तींनी चपाती सोडून भाकरी खाणं हे प्रेफरेबल समजलं जातं. बाकी इथे कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे जवळपास सारखेच आहे. बट अजून एक डिफरन्स येतो यांच्यामध्ये, ते यांच्या कुकिंग मेथडमध्ये. काय होतं, ज्यावेळेस आपण गव्हाची चपाती बनवतो त्यावेळेस बरेचदा घडीची पोळी बनवली जाते. त्याच्या आतमध्येही तेल लावलं जातं आणि मग पोळी किंवा चपाती भाजताना वरतूनही तेल लावलं जातं. सो एक 2 चमचे तरी एका पोळीला, एका चपातीला तेल एक्स्ट्रा जातं. आणि कम्पेअर्ड टू दॅट भाकरीला काहीही तेल, मीठ वगैरे ऍड करत नाही जनरली. सो याच्यामध्ये थोड्या कमी कॅलरीज, म्हणजे हे फायनल प्रोडक्ट आहे चपाती किंवा भाकरी. जर आपण ते कम्पेअर केलं तर चपातीमध्ये घडीची जी पोळी असते त्याच्यामध्ये थोड्या जास्त कॅलरीज असतात कम्पेअर्ड टू भाकरी. तर तुम्ही घडीच्या पोळीच्या ऐवजी जर तुम्ही फुलके वगैरे जर बनवून खाल्लेत, सो त्याचं कॅलरी कंटेंट जे आहे ते कमी होईल आणि दोन्हीमध्ये फार काही जास्त फरक राहणार नाही. एक व्हरायटी असावी न्यूट्रिएंट्समध्ये आणि टेस्टमध्ये व्हरायटी असावी, म्हणून तुम्ही अल्टरनेटिव्हली कधी गव्हाची चपाती घेऊ शकता किंवा भाकरी घेऊ शकता. कधी बाजरीची भाकरी केली, कधी नाचणीची भाकरी केली. हे फक्त न्यूट्रिएंट्समध्ये व्हरायटी असावी त्यासाठी करायचं आहे. बाकी तुम्ही जर कोणी असे असाल ज्यांना भाकरी बनवता येत नाहीये, भाकरी अवेलेबल होत नाहीये आणि तुम्ही या गोष्टीमुळे नाराज होत आहात की नाही, मला माझ्या डाएटमध्ये भाकरी इन्क्लूड करता येत नाहीये, त्यामुळे माझं डाएट काय हेल्दी डाएट नाहीये, तर असं करण्याची गरज नाहीये. तुम्हाला गव्हामधूनही तेवढेच न्यूट्रिएंट्स मिळत आहेत जेवढे तुम्हाला मिलेट्समधून किंवा ज्वारी, बाजरीमधून मिळत आहेत. आता माझे बरेच क्लायंट्स त्यांच्या फ्रेंड्स एक्झाम्पल मला देतात की म्हणाले तू तर म्हणतेस गहू खाल्ले किंवा गव्हाची चपाती खाल्ली तर चालते, बट माझ्या अमुक फ्रेंडनी ग्लुटेन फ्री डाएट फॉलो केलं आणि तिचं वजन कमी झालं.
वेल, हे जे ग्लुटेन फ्री डाएट म्हणजे काय आहे की गव्हाचे पदार्थ खायचे नाही. याच्यामध्ये फक्त मिलेट्स तुम्ही खाऊ शकता, म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी ह्याचे पदार्थ खायचे. तर मग आपल्याला असं वाटतं की आपण फक्त चपाती सोडून भाकरी खाणं सुरू केलेलं आहे. ज्यावेळेस ग्लुटेन फ्री डाएट फॉलो केला जातो त्यावेळेस चपाती तर बंद केलीच जाते, त्यासोबतच गव्हापासून बनणारे सर्वच पदार्थ बंद केले जातात. म्हणजे मैद्यापासून बनणारे हे सर्वच पदार्थ बंद केले जातात. जसं बेकरी प्रोडक्ट्स आले ते बंद केले जातात, बिस्किट्स हे बंद केले जातात. बरेचसे स्नॅक्स जे आहेत मैद्यापासून बनलेले ते डीप फ्राईड असतात, हे सर्व बंद केले जातात आणि त्यामुळे कॅलरी इंटेक जो आहे तो कमी होतो. कॅलरी डेफिसिट मध्ये तुम्ही आहात म्हणून वजन कमी होतं, ना की तुम्ही ग्लुटेन फ्री डाएट फॉलो केला आहे किंवा चपाती बंद करून भाकरी चालू केली आहे, यामुळे नाही. डायबेटिक पेशंट्सनी काय खावं, चपाती की भाकरी? वेल, याआधीच आपण कम्पेअर केलेलं आहे की गव्हामध्ये आणि इतर हे जे मिलेट्स आहेत, ज्वारी, बाजरी, नाचणी, यामध्ये सारखेच कार्बोहायड्रेट्स आहेत, कर्बोदक सारख्याच प्रमाणात आहेत, प्रोटीन सारख्याच प्रमाणात आहे, फायबर ही जवळपास सारख्याच प्रमाणात आहे. आपण या सर्व धान्यांचा GI बघूया. आता GI म्हणजे काय? ग्लायसेमिक इंडेक्स, म्हणजेच एखादा अन्नपदार्थ किती पटकन रक्तातली साखर वाढवतो त्याचं हे एक प्रमाण आहे. सो जेवढं हे कमी असेल तेवढं डायबेटिक पेशंटसाठी तो अन्नपदार्थ योग्य आहे असं मानलं जातं. जर आपण या सर्वच धान्यांचे GI जर कम्पेअर केले, सर्वच पिठांची, तर गहू म्हणा, ज्वारी, बाजरी, नाचणी या सर्वांच्या पिठांचे GI इंडेक्स जवळपास सारखेच आहेत. खूप जास्त त्यामध्ये तफावत नाहीये, खूप जास्त डिफरन्स नाहीये. सो डायबेटिक पेशंट्स चपाती पण खाऊ शकतात, भाकरी पण खाऊ शकतात, पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की ते हे चपाती सोबत किंवा भाकरी सोबत काय खात आहेत. कारण पूर्ण मील तुम्ही काय घेताय हे इम्पॉर्टंट असतं डायबेटिक पेशंट्सच्या केसमध्ये. चपाती किंवा भाकरी सोबत तुम्ही नेहमी फायबर घ्यायला पाहिजे. फायबर म्हणजे काय? तंतुमय पदार्थ, वेगवेगळ्या भाज्या, सॅलेड याच्यामध्ये फायबर असतं. आणि या चपाती भाकरी सोबत डायबेटिक पेशंट्सनी नेहमीच प्रोटीन सोर्स घ्यायला हवा. प्रोटीनमुळे काय होतं, तुमची रक्तातली साखर जी आहे ती खूप पटकन वाढत नाही, पटकन वेगाने वाढत नाही. आता प्रोटीन कोणत्या अन्नपदार्थामध्ये असतं? जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर पनीर, दही, चीज, सोया चंक्स, सोयाबीन, सोयाचं पनीर, टोफू ज्याला म्हणतात, स्प्राउट्स म्हणजे मोड आलेले कडधान्य, याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. डाळींमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये असतं. जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग्स, चिकन, फिश हे नक्की तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. सो तुम्ही जर कोणी असे डायबेटिक पेशंट असाल ज्यांना भाकरी खायला आवडते आणि ते आयुष्यभर भाकरीच खात आले आहेत, पण आता शुगर डिटेक्ट झाल्यामुळे त्यांना चपाती खावी लागत आहे, तर असं करण्याची गरज नाहीये. तुम्हाला जे काही आवडतं, चपाती म्हणा किंवा भाकरी म्हणा, ते तुम्ही इन्क्लूड करा. फक्त ओव्हरऑल तुमचं डाएट जे आहे ते व्यवस्थित मेंटेन करा. फायनली, चपाती खावी की भाकरी खावी? वेल, हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे, सोयीचा पण प्रश्न आहे. कन्व्हिनियंट पण असायला हवं, भाकरी बनवताही आले पाहिजे किंवा घरात अवेलेबल पण व्हायला पाहिजे. सो हे कन्व्हिनियन्सचा पण प्रश्न आहे आणि तुमच्या टेस्टचा, चॉईसचाही प्रश्न आहे. बट ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मी असं सजेस्ट करेन की तुम्ही सर्वच धान्य जे आहेत ते अल्टरनेटिव्हली तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करावेत. म्हणजे कधीतरी चपाती खावी, कधीतरी भाकरी खावी, कधी ज्वारीची, कधी नाचणीची. सो असं ज्यावेळेस तुम्ही व्हरायटी ठेवता तुमच्या डाएटमध्ये, त्यावेळेस न्यूट्रिएंट्सही तुम्हाला भरपूर मिळतात आणि मोनोटोनस पण होत नाही, बोरिंग पण होत नाही. सो हा होता आजचा व्हिडिओ, भाकरी खावी की चपाती याबद्दल सांगणारा. तुमचं चॉईस काय आहे? तुम्हाला भाकरी आवडते की चपाती आवडते? तर हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला माझं म्हणणं पटलं आहे का तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नसेल पटलं तर त्याचंही मला एक्सप्लेनेशन द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.